एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदम वैरी हरी झाला सर्वांगठी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागेल या जन्म मुक्त झालो. आपण याचं चिंतन करूया. पहिल्या ओवीत काय सांगतात ज्ञानेश्वर माऊली? एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. नामस्मरण ही साधना करशील तर हे जे नाम आहे ते तुला अद्वैत स्थिती प्राप्त करून देईल. हरिप्राप्तीची विविध मार्ग आहेत, परंतु नाम घेणं हा एवढा सोपा सुलभ मार्ग आहे आणि प्रभावी मार्ग आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पण हे स्मरण करणारा माणूस आता दुर्मिळ झालेला आहे असं पण सांगतात. एके ठिकाणी हरिपाठात ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. स्मरण करणं खूप सोपं आहे, पण तो घेणारा स्मरण करणारा माणूस आता राहिलेला नाही किंवा तो विरळ आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. याचं कारण काय? कारण नामाच्या ठिकाणी जी चिकाटी लागते ती सर्वसाधारणतः कोणाकडे दिसून येत नाही. आणि म्हणून आपल्याला उपदेश काय करतायत, जर तू हे करशील तर तुला अद्वैत स्थिती प्राप्त होईल आणि तुझा द्वैत भाव निघून जाईल, तुझी बुद्धी देवाशी सम होईल. आणि असा जेव्हा योग घडून येतो तेव्हाच ईश्वर दर्शन होतं. हा ईश्वरी योग असतो आणि हे घडून येण्यासाठी सतत नामस्मरण अखंड नामस्मरण साधकाने केलं पाहिजे. पुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदम वैरी हरी झाला. म्हणजे आपली बुद्धी जेव्हा देवाशी सम होते तेव्हा काय होतं, आपल्या मनावरती आपल्याला नियमन घालावं लागत नाही, कुठलीही जोर जबरदस्ती या ठिकाणी करावी लागत नाही, इंद्रियांचं दमन करावं लागत नाही. आणि हे नामस्मरण या सोप्या साधनेमुळे घडू शकतं असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणजे विविध मार्ग आहेत ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी. जसं राजयोग आहे, हठयोग आहे, हे सगळे जे मार्ग आहेत ना ते आपल्याला ईश्वर अनुभव देण्यासाठीच आहेत. पण यामध्ये सुद्धा भक्तिभाव जर नसेल ना, ज्ञानोत्तर भक्ती जी आहे ती फार महत्त्वाची आहे. ती जर नसेल तर त्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण होऊ शकतो आणि या अहंकारामुळे तो ते सामर्थ्य म्हणून जीवन जगेल आणि तो माणूस क्रोधी आणि कोपी होत जातो पुढे पुढे आणि तो ईश्वरापासून दूर जातो या अहंकारामुळे. आणि हा अहंकार निर्माण होऊ नये म्हणून काय पाहिजे, भक्तिभाव पाहिजे. म्हणून नामस्मरण पाहिजे. यम नियम आसन प्राणायाम याचं जर आपण आचरण करत असू तर त्यासोबत भक्ती असेल, ईश्वर स्मरण सतत चाललेलं असेल यासोबत, तर ते अष्टांग योग जे आहेत ते सिद्ध होतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतात इथे, की तू जर नामस्मरण करशील तर तुझं मन हे हरिनाममय होऊन जाईल आणि तुझी सर्व इंद्रिय स्मरणामध्ये सुखावतील. म्हणून तुला इंद्रियांचं दमन करावं लागणार नाही, म्हणून तुला मनावरती नियमन घालावं लागणार नाही. हे जर आपण लक्षात घेतलं ना तर नामस्मरण ही साधना किती सोपी आहे ते लक्षात येईल आणि खूप सुलभ आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर भाव. ईश्वराप्रती तुझा भाव जितका दृढ होणार, तू जितका ईश्वराला पाहण्यासाठी आतुर असणार किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी आतुर असणार, तितकं तुझं स्मरण त्या वेगाने आणि त्या तीव्रतेने होणार आहे. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला हे जे सांगतायत ते नीट लक्षात येईल. आणि म्हणून आपल्याला इथे काय लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कुठलंही जोर जबरदस्तीने किंवा मनावरती नियमन घालून किंवा इंद्रियांचं दमन करून स्मरण करायला लागणार नाही. हरीला चिंतन करत करत, हरीचं चिंतन करत करत तूच हरी होऊन जा असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथे सांगू पाहतात. आणि पुढे याचं अजून उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, नाम घेता कंठी शीतळ शरीर इंद्रिया व्यापार नाठविती गोड गोमटे हे अमृतासी वाढ केला कैवाड माझ्या चित्ते. म्हणजे काय की जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा हे गोड नाम घेऊन घेऊन इंद्रियांचा व्यापार आपण विसरतो. म्हणजे ही देहबुद्धी आपण विसरतो आणि देवबुद्धी आपल्या ठिकाणी जागृत होते. अद्वैत स्थिती ती जागृत होते आणि हे स्मरण करता करता आपलं शरीर शीतळ होतं. हा जो मेंदू गरम असतो ना तो थंड होतो, आपलं मन कोमल होतं, आपल्या वाणीतून चांगले विचार आणि चांगली उच्चार
बाहेर पडतात आणि जे आपल्याला कळत नाही ते सगळं कळायला लागतं. हे सगळं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतायत, ते आपण पाहूयाच. पण तुकाराम महाराज आपल्याला या ठिकाणी हेच सांगतात की हे गोड नाम मुखात घे आणि बघ काय चमत्कार घडतो जीवनामध्ये, असं आपल्याला सांगतात. म्हणजे बघा ही साधना किती सुंदर आहे आणि हे तत्त्वज्ञान किती दिव्य आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर कळेल की संत काय पाहत होते. म्हणजे जे संत आहेत ना, ते आपली उपाधी पाहून आपल्याला उपदेश करत नाही आहेत, ते आपला आत्मा पाहून उपदेश करत आहेत. संतांना कधीच उपाधी दिसत नाही, आपल्या सर्वांना उपाधी दिसत असते, हे शरीरं दिसत असतात. कारण आपला त्याच्याशी संबंध असतो किंवा आपला स्वार्थ असतो, म्हणून समोरची व्यक्ती किंवा समोरची कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असते. पण त्यांचा इथे स्वार्थच नाही आहे. हे निस्वार्थ प्रेम देवावरती करता आलं पाहिजे आणि हे आत्मसुख प्रत्येक आत्म्याने भोगावं अशी संतांची इच्छा असते. म्हणून हा उपदेश येतो. म्हणून ते आपल्याला सांगू शकतात की स्मरण कर, चिंतन कर, ईश्वराजवळ राहा, हे संतच सांगू शकतात. आणि हे ऐकण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं आणि ह्याचं आचरण करण्यासाठी आपल्याकडे पुण्य लागतं आणि तेव्हाच आपल्या मुखात नाम राहील, टिकून राहील आणि आपण सतत स्मरणात राहू. आणि पुढे ज्ञानेश्वर माऊली यामध्ये अद्वैत स्थिती पुन्हा सांगतायत. सर्वांगटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्रश्मी. म्हणजे काय की सर्वांमध्ये ईश्वर नांदतोय, राम नांदतोय. याचं उदाहरण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथे देत आहेत, ते खूप उत्तम आहे. सूर्याचं उदाहरण देत आहेत. जसा सूर्य प्रकाश रूपाने किरण या रूपाने पृथ्वीवरती आहे, तसे त्याच्यामधून सूर्यच प्रकट होतोय. या किरणांमधून सूर्याचंच प्रगटीकरण आहे. तसंच आपल्या सर्वांमधून ईश्वरच विलसत आहे. हे लक्षात घेतलं ना तर कळेल की सर्वांमध्ये ईश्वर नांदतो म्हणजे नेमकं काय. सर्वांमध्ये एकच तत्व आहे आणि ते विविध देहांनी उल्हासत होत आहे. आणि हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली ते सांगू पाहतात. जसं एखादा दागिना आहे, तो दागिना जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या आकारावरती आपण प्रेम करतो, पण त्या दागिन्याचं तत्व काय आहे? सोनं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण काय पाहायचं आहे इथे की जे तत्व आहे ना ते ईश्वरी तत्व आपल्या सर्वांमध्ये नांदतं आहे आणि आपण सर्व देह या रूपाने जर नांदत असू तो आपल्या ठिकाणी भ्रम आहे. म्हणजे बघा, अजून सोपं करून विस्तारून सांगायचं तर परमात्मा हा एकच आहे. परमात्मा जो आहे तो देहरूपाने नांदतो, त्याला आपण आत्मा असं म्हणतो. आणि जेव्हा हा आत्मा देहरूपाने नांदता नांदता स्वतःच्या स्मरणात नांदतो तेव्हा त्याला शिव असं आपण म्हणतो. म्हणजे स्वरूपाच्या स्मरणात नांदतो तेव्हा त्याला आपण शिव म्हणतो. पण जेव्हा हा आत्मा देहरूपाने नांदताना मी देह आहे अशा कल्पनेने नांदायला लागतो आणि ही कल्पना ठेवून मी असं म्हणायला लागतो, तेव्हा आपण त्याला जीव असं म्हणतो. आणि हा जो मी आहे ना, हा मी म्हणजे देहाचं रूप आहे आणि या मीचं आत्मा हे स्वरूप आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं एखादी आंब्याची कोय आपण पेरली आणि त्यावरती वृक्ष आला आणि त्याला फांद्या आला, मोहर आला आणि पुन्हा आंबा आला आणि त्या आंब्यात आपल्याला पुन्हा काय दिसते? तीच कोय दिसते. म्हणजे एकातून अनेक आणि अनेकात एक. हे उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सर्वांमध्ये आपण सर्व त्या ईश्वरी तत्वात नांदतोय आणि ते ईश्वरी तत्व आपल्यामध्ये नांदतंय. हे जर ज्ञान लक्षात घेतलं ना तर किती उत्तम आहे ही साधना. म्हणजे स्मरण करण्याची गोडी केव्हा लागणार? जेव्हा हे ज्ञान आपल्याला लक्षात येणार. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत काय, इथे आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे सगळ्यांमध्ये राम कसा पाहायचा हे किती उदाहरण स्पष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे इथे. ते आपण जर ध्यानात घेतलं तर आपली साधना ही योग्य दिशेने घडेल आणि हे फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पुढे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हे सांगू पाहत आहेत की सर्वांगटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्रश्मी. मग असं जेव्हा स्मरण होतं तेव्हाच दिव्य ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि तेव्हा प्रतिभा ज्ञान जागृत होतं. आता प्रतिभा ज्ञान जागृत होण्यासाठी ईश्वरी कृपा आणि सद्गुरू कृपा लागते. ज्ञान विविध प्रकारांनी आहे. जसं मिळवलेलं ज्ञान असतं, उपजत ज्ञान असतं. उपजत ज्ञान म्हणजे जन्मापासून आपण ते घेऊन आलेलो असतो. जसं स्वतःचं संरक्षण करावंसं वाटणं किंवा एखादा लहान मुलगा 3 वर्षाचा आहे पण उत्तम तबला वाजवतो, ते उपजत ज्ञान झालं. मिळवलेलं ज्ञान आपण शाळेत जाऊन मिळवतो, पुस्तकातून मिळवतो, व्यवहारातून मिळवतो. स्फूर्ती ज्ञान म्हणजे काव्य स्फुरतात आपल्याला किंवा शोध लागणं, हे स्फूर्ती ज्ञान झालं. आणि प्रतिभा ज्ञान म्हणजे जेव्हा गुरूंची कृपा होते, म्हणजे ज्ञानप्रसाद आपल्याला जेव्हा भेटतो आणि आपल्या ठिकाणी प्रतिभा ज्ञान जागृत होतं ईश्वर स्मरण करून.
म्हणजे सगळीकडे जगात जे जग दिसत असतं ना साधकाला, ते जगदीश दिसायला लागतं, सगळीकडे भरलेला हरी दिसायला लागतो. म्हणजे सर्व ठिकाणी एकतत्व कसं नांदतंय ते पाहायला त्याला गोडी निर्माण होते, ते पाहण्यासाठी तो आतुर असतो आणि ते पाहता पाहता तो स्मरण करत राहतो आणि हे प्रतिभाज्ञान त्याच्या ठिकाणी जागृत होतं आणि त्याला संपूर्ण जे जीवन जगत असताना जे संपूर्ण जग आहे ते दुःखाने भरलेलं दिसत होतं, ते आता आनंदाने भरलेलं दिसतं. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. म्हणजे जेव्हा जगन्नाथाच्या चरणावरती माझं चित्त मी ठेवलं, कधी आत्ता, तेव्हा मला संपूर्ण त्रैलोक्य, अवघेची त्रैलोक्य आनंदाचं दिसू लागलेलं आहे. आणि हा आनंद स्फुरण्यासाठी आपल्या ठिकाणी हे दिव्य ज्ञान आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये जाऊन आपण नामस्मरण करून, आपल्याकडून सतत चिंतन घडून आपण हे आचरणात आणल्यावरतीच आपल्याकडे ही साधना घडते. पण आपण इथे जर दुर्लक्ष केलं, आपण आपल्या मुलाबाळांना हे सांगितलं नाही, तर जसा दिवस आता चाललेला आहे तशीच आपल्या मुलाबाळांचा संपूर्ण जन्म निघून जातो आणि स्मरण काय घडत नाही. स्वस्वरूपाकडे मुलं पाहायला पण मागत नाहीत. बाहेरच्या जगामध्ये राहणार आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी पाहणार, पण इथे पाहायला विसरतो माणूस, स्वतःकडे यायला विसरतो, स्वला पाहायला विसरतो. आणि स्वला पाहण्यासाठी तुम्हाला पहिले मी जो आहे ना, मीपणा जो आहे तो सोडावा लागेल. आणि हे आपल्याला संत सांगू इच्छित आहेत की तुझा जो अहंकार आहे तो सोड, मग तुझ्याजवळ ईश्वर वास करेल. हे जर लक्षात घेतलं तर ही साधना खूप सोपी आहे. आणि जेव्हा असं स्मरण घडतं तेव्हा ज्ञानेश्वर माऊली त्यांचा अनुभव काय सांगतायत, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागेली जन्म मुक्त झालो. म्हणजे जेव्हा स्मरण सतत घडून नामस्मरण करून जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम सतत वाहत असतं ईश्वराप्रती, तेव्हा नेम लागलेला असतो हरिनामस्मरणावरती. आणि हे जेव्हा स्मरण घडत असतं, ही जी खूण आहे ना की माझं नामस्मरण सतत घडतं आहे किंवा माझं नेम लागलेला आहे हरीवरती, ही खूण म्हणजे मी मागच्याच जन्मी मुक्त झालेलो आहे. आणि मुक्ती जी आहे ना ती कशी आहे की मुक्ती मिळणं आणि मुक्ती मिळाल्यानंतर त्याचा अनुभव घेणं, या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. मुक्ती मिळाल्या आणि स्वतःला धन्य समजणं ही लोकं अभागी आहेत, पण मुक्ती मिळाल्यानंतर त्याचा अनुभव घेण्यासाठी सतत स्मरण करणं हे भक्त आहेत, हे भाग्यवान आहेत आणि हे सगळे संत आहेत. कारण संतांची इच्छा काय असते की मुक्ती मला जरी मिळाली तरीसुद्धा मी त्याचा भोग घेण्यासाठी पुन्हा जन्म घेईन आणि तुझं नामसंकीर्तन करेन. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, याची देही याची ढोळा, भोगी जे मुक्तीचा सोहळा, वृत्तीसहित मन पायीच ठेवावे, अद्वैत भोगावे प्रेम सुखे. अद्वैत स्थिती भोगण्यासाठी मला माझी वृत्ती, माझं मन पायीच ठेवायचं आहे. आणि हा जो सोहळा आहे मुक्तीचा, तो मी याची देही याची डोळा पाहू शकतोय, म्हणजे अनुभव करू शकतोय. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की हे जे स्मरण आहे, हे नामसंकीर्तन जे आहे ते आत्ता सतत माझ्या अंतःकरणात चाललेला आहे. हा जो नेम लागलेला आहे, हा नेम याची खूण आहे की मी मागच्याच जन्मी मुक्त झालेलो आहे आणि पुन्हा तुझं स्मरण करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. आणि हे जर आपण लक्षात घेतलं ना तर ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण किती आहे बघा. म्हणजे स्मरणात राहून स्थिती काय होते आणि ही जी मुक्ती आहे ती भोगण्यासाठी ते पुन्हा जन्म घेतात. अशी संतसुद्धा इच्छा करत असतात की पुन्हा मला गर्भवास दे, पुन्हा मला जीवन जगायचं आणि तुझी सेवा करायची आहे, हे शरीर धारण करून तुझी सेवा करायची आहे, असं ईश्वराकडे मागणं मागतात. आणि असं धन्य आपलं शरीर करून घेण्यासाठी शेवटी काय सांगायचं संतांना की तू आताला पकड. तू जर आताला पकडशील तरच तुझं स्मरण सुरू होईल. तू म्हणशील मी उद्या करेन, तर आतापासून उद्यापर्यंत जेवढा वेळ आहे ना त्या वेळामध्ये तुझं मन तुला कुठे घेऊन जाईल भरकटवत, ते तुला सुद्धा कळणार नाही. आणि म्हणून जेव्हा तुझ्या मनाचा निर्धार होतो तोच तुझा आधार आहे. मग तेव्हा मन रामकृष्ण हरी, तेव्हा बोल विठ्ठल विठ्ठल आणि स्मरणाला सुरुवात कर, ईश्वर चिंतनाला सुरुवात कर, प्रत्येक कृतीही स्मरणात कर. तेव्हा तुझं संपूर्ण जीवन तू आनंदाने साजरी करत राहशील. आणि हे जीवन जगत असताना सच्चिदानंद स्वरूपाचा तुला विसर पडणार नाही, तू सतत त्या स्मरणात राहशील. आणि असं जेव्हा स्मरण घडतं ना तेव्हा नाम आहे ना आपलं ते पिकतं, नामसुद्धा पिकतं.
आणि ते गोड लागायला लागतं. आणि असं नाम जेव्हा गोड लागतं हळूहळू, तेव्हा अशी अवस्था साधकाची होते की ज्ञानदेव मौन, जपमाळ अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा.